Today's winner. हॅलो गाईज, तर आम्ही आलो आहे कर्जतला कॅम्पिस्थानला. तर इथे आम्ही 3 ते 4 वाजता पोचलो. तर कसं काय आलो तिथून पूर्ण व्हिडिओ पोस्ट करेल, तर स्टार्टिंगपासून नक्की बघा. तर फायनली आमचा अचानक भयानक झालेला प्लॅन, आम्ही फायनली ठरवलं की आपण जाऊया कॅम्पेनसाठी. कर्जतच्या जवळ होतं लोकेशन, सो आम्ही ट्रेनने निघालो. ट्रेनमध्ये फार गर्दी होती आणि आम्ही 1 ते 1.5 तासांनी कर्जतला पोचलो. आणि तिथून आम्ही ऑटो पिक केली, कारण डेस्टिनेशन 5 ते 8 किलोमीटर होतं, जवळच होतं. आम्ही 12 वाजता डिसाईड केलं की जायचं आणि मग आम्हाला जवळपास 2 वाजले होते आणि पोचत आम्हाला 4 वाजले लोकेशनला पोचत. सो बराच वेळ झाला होता आणि टाईम होता 3 वाजेचा. तर फायनली आम्ही लोकेशनला पोचलो आहे. तर हा आहे लोकेशनचा एंट्रन्स. इथून थोडं आतमध्ये जायचं आहे. तर इथे ऑटो वगैरे जाताना आपल्याला स्टेशनपासून भेटते आणि इथून रिटर्न जाताना पण आपण त्यांना कॉल करून बोलवू शकतो. तर हा आहे एंट्रन्स अँड पार्किंग एरिया. तुम्ही बघू शकता बाहेरूनच केवढं छान वाटतं आहे. तर इथे रिसेप्शनला आपण आधी आपले हे बँड्स दिले होते त्यांनी पार्टीचे, न्यू मून पार्टीची रात्री राहील 8 वाजता. आणि हे पेपर बोट ड्रिंक दिलं होतं. आणि हे त्यांचं प्रॉपर शेड्यूल आहे की डे 1 आणि डे 2मध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहे. सो त्यानुसार आपल्याला ते फॉलो करायचं आहे. सो सगळ्यात आधी आम्ही पोचल्यानंतर डायरेक्ट ब्रेकफास्ट केला, कारण लेट झालं होतं आम्हाला. तर गेल्यावर ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार, स्नॅक्स सॉरी. सो आम्ही स्नॅक्स केला. त्याच्यात होतं सँडविच आणि पकोडा आणि चाय पण होतं. आणि इथे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले आहेत आणि वायफाय पासवर्ड्स वगैरे सगळं. तर आता आपण जात आहोत आपला टेंट पाहण्यासाठी. तर टेंट आपण चूज करून घेणार आहोत. तर बघूया, जो बेस्ट वाटला तो आपण पिक करूया. या एरियाच्या आजूबाजू काहीही नव्हतं, एकदम शांत निवांत अशी जागा आहे आणि खूप नीट अँड क्लीन. आणि त्यांनी खूप छान अशी गार्डनिंग केली आहे, ज्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटत होतं. तर आता आपण पोचलो आहे लेकच्या जवळ. तर इथे लेकच्या 3 साईडने तुम्हाला टेंट्स पाहायला भेटतील. तर आधी तर मला असं वाटलं की हाच चूज करून घ्यावा, पण नंतर आम्ही विचार केला की आधी सगळे बघून घेऊ टेंट्स आणि मग डिसाईड करू की जो बेस्ट असेल तो. तर मग आम्ही त्यांना बोललो की आम्ही आधी बघून घेतो आणि मग डिसाईड करू. तर हे असे 3 रोजमध्ये होते आणि साईडला पण तुम्ही बघू शकता, इथे खाली हे ग्रे कलरचे टेंट्स आहेत आणि वरती पण आहेत. तर आम्ही विचार केला की वरूनच घेऊ, कारण वरून एकदम बेस्ट व्ह्यू होता, लेकचा व्ह्यू होता डायरेक्ट. सो थँकफुली आम्ही बरं झालं इथे आलो आणि पाहिलं. आणि सनसेट दिसतोय तुम्हाला एकदम भारी असा. तर हा ग्रीनवाला टेंट आम्ही फिक्स केला. त्याच्यावर नंबर आणि लेटर्स दिलेले होते. ब्लँकेट्स वगैरे सगळं ते त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं आणि ते पण एकदम नीट आणि क्लीन होतं. सो आम्ही आज काय कॅम्पिस्थान म्हणून आहे कर्जतला, खूप सुंदर स्पॉट आहे. सुंदर स्पॉट आहे. तर आम्ही ऑलरेडी लेट आलो होतो, सो टाईम वेस्ट न करता आम्ही फटाफट रेडी झालो. खूप सारे लोक 3 वाजता आले होते, सो त्यांनी पूल वगैरे एन्जॉय केलं. तर आम्ही तर ते नव्हतं करू शकत, लेट झालं होतं. सो आम्ही रेडी झालो आणि बाकी गोष्टी बघू आपण इथे काय एक्सप्लोअर करू शकतो ते बघा. तर आता आम्ही फ्रेश झालो आणि आता आलो आहे चहा पिली. कुठे? तर आपला चहा पिऊन झाला आहे. तर आता आपण थोडं बघू इथे काय काय गेम्स वगैरे आहे ते. सगळ्यात आधी आम्ही ठरवलं की आधी सगळं बघून घेऊया कुठे काय काय आहे, म्हणजे आपल्याला प्लॅननुसार जाता येईल. हॅलो गाईज, तर आपण आलो आहे कॅम्पिस्थानमध्ये. कर्जतजवळ आहे हे. कर्जतपासून 5 ते 8 किलोमीटर आहे. तर आपण आता एंट्रन्स वगैरे बघितली. तर आपण आता दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊया. तिकडे असे म्हणजे 3 साईडला कॅम्प्स तर आहेत,
अजून बरंच काही आहे, ते तुम्हाला मी दाखवते. आम्ही मॅचिंग ड्रेस वगैरे काही आणले नव्हते, बट कोइन्सिडेंटली आमचा ड्रेस मॅच झाला. मी हा एकच वेगळा कलर आणला होता, बाकी सगळे मी ब्लॅक 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 भरून आणले. इथे कॅम्प्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर मस्त निवांत आम्ही झोक्यावर बसलो आणि खूप साऱ्या गप्पा केल्या. हा जो सीटिंग सेक्शन आहे, इथे संध्याकाळी लाईव्ह म्युझिक असेल आणि बॉनफायर असेल. संध्याकाळी आमच्या बऱ्याच गोष्टी प्लॅन्ड आहेत, म्हणजे 8 वाजेपर्यंत आम्हाला रेडी होऊन जायचं आहे. हॅलो गाईज, तर इथला तुम्ही व्ह्यू बघा. व्ह्यू हॅलो गाईज, तर इथे रूम्समध्ये 2-3 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे टेंट आणि एक म्हणजे हे असे रूम्स आहेत त्रिकोणी आकाराचे, आणि त्याला तुम्हाला खूप छान असा व्ह्यू पण भेटेल. रूम बघा तुम्ही फक्त. आणि इथे मागे एक बसण्यासाठी एरिया आहे, तिथे बसून तुम्ही गप्पा वगैरे मारू शकता. इकडे पण टेंट्स वगैरे आहे माझ्या मागे. आमचा टेंट तिकडे. खूप नीट आणि क्लीन आहे. यांना फक्त क्रिकेट बॅट बॉल दिसायला पाहिजे, बस झालं त्यांचं काम. पहिलं प्रेम आहे म्हणे क्रिकेट माझं पहिलं. हॅलो गाईज, तर आता आपण खेळणार आहोत बॅडमिंटन. व्हॉलीबॉल कोर्ट आहे, बॅडमिंटन. मला हरवलं सर. काय फायदा. हॅलो गाईज, तर मी जिंकली आहे बॅडमिंटन टुर्नामेंट. टुडेज विनर प्राइस माय गॉर्जियस वाईफ. गोजियस वाईफ. प्राइज टुडेज इव्हेंट न्यू इयर पार्टी. बॅडमिंटन खेळून झाल्यावर मी परत रेडी झाली. आम्ही दोघं रेडी झालो, पण नंतर प्लॅन कॅन्सल केला कारण सगळेजण पार्टीसाठी रेडी होते. सो आम्ही परत चेंज केलं आणि रेडी झालो होतो ते परत आमचं ऑफ झालं. तर आम्ही बघायला गेलो तिकडे रेडी होऊन, तर सगळे दुसरे असे मस्त पार्टीच्या ड्रेसमध्ये होते. सो मग आम्ही परत आलो कॅम्पमध्ये आणि परत चेंज वगैरे केलं. हॅलो गाईज, तर मी आता रेडी झाली आहे. तर इथे होणार आहे आपली न्यू इयर पार्टी. 8 वाजता त्यांनी बोलवलेलं आहे. तर इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.